लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज साबुदाणा खिचडी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथं 2 बटाटे घेतल्यात, उकडून घेतल्यात। इथं साबुदाणा मी सकाळी भिजत घातलेला, 2-2.5 तासभर भिजल्यानंतर आपला साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजल। बघू शकता व्यवस्थित भिजलेला आहे। तर इथं 2 बटाटे मी शिजवून घेतलेला आहे। अर्धी वाटीभर शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेला आहे। तर 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे फोडणीसाठी कढई। तर आता आपण शिजलेले बटाटो आपण बारीक काप करून घ्यायचा आहे, त्याचं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। अगदी पटकन बनत्या, तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही पण बटाटो। बारीक पाहिजे तर तुम्ही थोडंसं बारीक सुद्धा कट करून घेऊ शकताय। हे सगळे व्यवस्थित बारीक करून बटाटो झाला की आपण मिरची चिरणार आहे। कटरच्या मदतीने एकदम छोटे छोटे पीस होतात। अगर कटर चाकू तुम्ही वेळेच्या मदतीने असं छोटे छोटे काप करून घेऊ शकताय। हे तर 4 ते 5 मिरच्या मी कट करून घेतलेला आहे। एक 10 भार होईल एवढा शाबू भिजत घातलेला मी। त्याच्यासाठी 4-5 मिरच्या, 2 बटाटे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय। शेंगदाण्याचं कूट मी शेंगदाणे भाजून घेऊन त्याला बारीक करून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ। तर इथं मी भिजलेल्या शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। तर इथं चवीपुरतं मीठ सुद्धा मी इथेच घालून घेणार आहे आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। शाबू, शेंगदाणे आणि शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे एक एक टाकत राहील ना कढईमध्ये तर शाबू चिटकतोय, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आधीच हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, व्यवस्थित गरम सुद्धा झालेली आहे कढई। तर ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचाभर तेल घालायचं आहे फोडणीला। तेलात मी टाकणार आहे मिरची। मिरचीला थोडंसं एकदम आपण कलर बदलायला पाहिजे, त्याचा एकदम फ्राय व्हायला पाहिजे असं आपण मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। त्याचा तिखटपणा सगळा आपल्या तेलात येऊ दे, म्हणजे पूर्ण खिचडीला तिखटपणा येईल। छान आपली खिचडी चवदार होत्या। तिखट जर जास्त पाहिजे असलं थोडीशी आणखी मिरची तुम्ही वाढवू शकता। इथं मिरची व्यवस्थित भाजून झालेली आहे, बघू शकता इथं तुम्ही। तर आता आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे। आधी टाकायचं बटाट्याला थोडंसं हे तिखट आणि मिरची व्यवस्थित लागू दे असं मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित परतवून झालं मिश्रण, तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे शाबू। जो शेंगदाण्याचं कूट, मीठ मिक्स केलेलं जे आहे ते सगळा शाबू ह्याच्यामध्ये घालायचं। पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये, नाहीतर आपला किचकिच होईल शाबू। आता ह्याला व्यवस्थित हलवायचं, आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा वेळ जर तुम्ही सोडला तर शाबू लगेच कढईला चिटकून होईल, ते ज्याच्यामुळं करपलेला खिचडीमध्ये वास येतोय। त्याच्यामुळं आपण चालवतच राहायचं आहे, ह्याला 1-2 मिनिटासाठी व्यवस्थित चालवायचं आहे। पूर्ण मिश्रण हे शाबूला लागलं पाहिजे, मिरचीचं तिखट वगैरे सगळं। तर कढईला चिटकू नये म्हटलं की आपण चमचा चालवतच राहायचं आहे। असं व्यवस्थित आपलं
चालवून झालं. मिश्रण पूर्ण थोडंसं शाबूचा कलर चेंज झाल्याबरोबर आपण बघायचं आहे. शाबू पांढरा असेल, थोडासा त्याचा कलर चेंज झाला की आपण एक मिनटासाठी आपल्याला ह्याला झाकण लावायचं आहे. अगदी 1 मिनटासाठी झाकण लावून थोडंसं ह्याला वाफलू द्यायचं आहे. वाफवल्या 1 मिनिट झाला की ह्याचं ढक्कन काढायचं. परत एकदा आपण चमच्याच्या मदतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अगदी आपला छान शाबू शिजलेला आहे, बघू शकताय. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. वाफवल्यानंतर ते शाबू पटकन आपला शिजून होतो. व्यवस्थित अगदी मऊ झालेला आहे शाबू, बघू शकता. अगदी सुटसुटीत छान आपली खिचडी बनलेली आहे तयार. मस्तच. अशा पद्धतीने एकदा खिचडी तुम्ही नक्कीच करून बघा, खूप छान होत्या. चिकट वगैरे काही होणार नाही आहे. अगदी सुटसुटीत, शाबूसुद्धा चांगलाच शिजला जातो. मस्तच होते ही खिचडी. काढून दाखवते मी. एका प्लेटमध्ये मी काढून दाखवत आहे. आवडलं की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. असंच फॉलो करत राहा. आणखी काही मी नवीन व्हिडिओ आणत राहीन असंच. त्याच्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. असं मस्त आपला शाबू तयार झालेला आहे. शाबू भगर बघू शकता, अगदी छान व्यवस्थित, मस्तच. तर चला, धन्यवाद.